भाऊ ऐक ना, मला अर्जंट चार्जर दे बरं. चार्जर का? हा. किती झाले? 300 रुपये. 300 झाले का? अरे यार, पैसेच घरी राहिले. बरं ऐक ना भाऊ, तुला 5 मिनिटांमध्ये पैसे आणून देतो. अरे भाऊ, आज सकाळ सकाळ बोनस टाइम आहे. एक काम कर, मला 10 रुपये दे आणि बाकीचे पैसे आणून दे मला नंतर. अरे मला कळत होतं सगळ्याचे बोनी. मी काय तो 300 रुपये घेऊन काय कुठं बोलून जाणार नाही. थांब आलो 5 मिनिटात. बरं ठीक आहे, चालेल, लवकर ये पण. सकाळ सकाळ बोनस टाइम राहतो. बरोबर. अरे किरण 5 मिनिटं म्हणून गेला, पैसे आणून देतो म्हणून अर्धा तास होत आला. अरे सकाळ सकाळ कोणी टाइम असतो. मग त्याला फोनच करतो मी पहिला. कट करून आले हो. ए काय रे, काय भानगड तुझी? अरे म्हणलो तुला देतो, तुला 5 मिनिटात पैसे. झालं थोडा उशीर, मग एवढं फोन करणार होतं का? मी का तो 300 रुपये घेऊन काय कुठं पळून जाणार होतं का? अरे भाऊ, पळून जायचा विषयच नाही. मी तुला सकाळीच बोललो होतो मला 10 रुपये दे, मग बाकीचे पैसे नंतर आणून दे. एकदा मी सकाळच्या टायमाला बोलायची वेळेस मी कोणाला 1 रुपयाची उधार देत नाही. तो आपला जवळचा माणूस म्हणून तुला उधार दिली आणि तुम्हाला उलट होऊन बोलून राहिला का आता? खरंच भाऊ, लय मोठा उपकार केला तू माझ्यावर. सकाळ सकाळी तुम्हाला चार्जर उधार दिलं. नाही भाऊ, चूक आमची झाली. सकाळ सकाळी जाऊ दुकानात आलो आणि चार्जर उधार घेतलं. हे तर तो चार्जर परत काय दुकानात येणार नाही. अरे भाऊ, तुला चार्जर नाही घ्यायचं ना, नको घेऊ. पण ही चूक जी माझी दुकानात केली ना, परत दुसऱ्या दुकानात जाऊन कधी करू नको ही चूक. कारण आम्ही जे दुकान उघडतो सकाळ सकाळी तर आम्ही फोन घेतो, कारण आमचा दिवस चांगला जावा म्हणून. आणि तुमच्यासारखे काही गिऱ्हाईक येतात, अख्ख्या दिवसाची वाट लावून जाते आमच्या. मी तुला ना आपला माणूस समजून ही वस्तू दिली होती. अरे तू जर एखादी वस्तू ऑनलाईन ऑर्डर केली आणि त्याचे 10 रुपये जरी कमी असले ना, तरी त्या वस्तूला परत घेऊन जातात. अरे आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो, तुम्ही आमचा विश्वास थोडाफार जपा ना. खरंच यार भाऊ, चुकलं बघ माझं. बरं आपलं किती झाले? 300 रुपये झाले ना? जरा 300 रुपये. खरंच सॉरी. चालू येतो.